कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माफ कर दादा, मला माफ कर, माझं चुकलं दादा. मी आपल्या घराची आबरू घालवली आहे दादा, मला माफ कर. नाही भागू, नाही, असं काही नाहीये. येडाबाई, काय पण काय बडबडते? हा, नाही, मला माहिती आहे माझं बाळ चुकीचं कधीच नाही वागणार. नाही, तू लई चढ करून तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. हा, माझी भाग्य त्या घराची आबरू झालं असं कधीच काय वागणार नाही, मला माहिती आहे चांगलं. तू नको त्रास करून घेऊ. तुझा भाऊ आहे ना जिद्द, हा, तुला त्रास झालाय ना, त्रास झालाय ना, ह्या त्रासाचा हिशोब घेणार मी, ह्या त्रासाचा हिशोब घेणार मी. त्याला नाही असं सोडणार, त्याला नाही असं सोडणार, त्याला बघ तू, त्याला सोडणार नाही. सूर्य, सूर्य, तू काय नाही, त्याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही मी, त्याला सोडणार नाही. सूर्य, दादा, सूर्य काय करतोस तू हे? सूर्य, सूर्य शांत हो. सूर्य, आता सोड मला. डोकं ठिकाणावर आहे की नाही तुझं? तू असं काही करणार नाहीये सूर्य. तुझा सरक माझी वाट सोड. सूर्य, प्लीज, तू असं काही करणार नाही. सूर्य, दादा, सूर्य, नको. राजू, सूर्य काही चुकीचं करण्याआधी आपल्याला भाग्याला घेऊन पोलीस स्टेशनला जावं लागेल. तेव्हा आपण पोलीस स्टेशन, म्हणून मी दादाला सांगत नव्हते, मला माहिती होतं असंच होणार आहे. भागू, ऐक, हे बघ, काही काळजी करू नकोस, मी आहे ना. आपण पोलीस स्टेशनला जाऊ. हे बघ, जो तुझ्याशी चुकीचा वागलाय ना, त्या शिक्षा तर मिळायलाच हवी. तू चल माझ्यासोबत. डॅडी, डॅडी, लई लई आनंदाची बातमी आहे. अहो, ती ऐकून तुम्ही लई खुश होणार. मग सांग की वाट कसली बघतोयस? डॅडी, आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतलं का नाही, त्याचं फळ मिळायची वेळ आली आहे. असं मी का? तू काय सस्पेन्स पिक्चर बघून आला काय? हा? अरे काय घडलं ते सांग की वाट कसली बघतोय? सांगतो की, ते सूर्याच्या घरी अरे वा 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 ही बातमी सांगितल्याबद्दल तुला काय बक्षीस देऊ ते कळना झालंय मला. एवढी आनंदाची बातमी. आता तो नंदी बैल पिसारणार आणि समोर दिसल त्याला शिंग मारत सुटणार. आणि त्याच्यात योच जखमी होणार. नुसता जखमी नाही, त्याचा कार्यक्रमच संपवायचा. आता काट्यानं काटा काढायची वेळ आली. सरनोबताना सांगितलं पाहिजे, म्हणजे ती तयारी लागते. आता खरी मजा येणार. ये सत्या, आपला बाचा शाळेतच समजून उधळायला लागलाय. अगदी मामाच्या वळणावर गेलाय की. पट्टीचा राजकारणी होणारे आज येतो. डॅडी, नमस्कार जालिंदरराव. आज कशी आमची आठवण काढली? नाही म्हणजे समजा ठीक आहे नव? नाही, इकडं सगळं ठीक आहे, पण तिकडं थोड्याच वेळात वादळ येणार. काय हवामान खात्याचं मंत्री बिंत्री झाला का काय तुम्ही? हसण्यावर घेऊ नका शशिकांतराव, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. बोला बोला, काय झालं? नाही, तुमच्या त्या राजचे पराक्रम आम्ही तुमच्या खानावर घातलेच होते. आता ते पराक्रम सूर्याच्या बी खानावर गेलेत. तो कुठल्या बी क्षणी तुमच्या घरी येईल. त्याचा करीत कार्यक्रम करा म्हणजे झालं. आता तुम्हाला पोलिसांना सांगता येईल की आम्ही आमच्या स्वसंरक्षणार्थ त्याला खपावला. तुमचा बदला पूर्ण होईल
आमचा जीव थंड होईल त्याचं वा 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 जालिंदर राव, ही खबर सांगून तुम्ही आमचं लई मोठं काम केलंय बघा. आता आम्ही त्यांचा बळी द्यायच्या कामाला लागतो. आणि तुम्ही त्याच्या मैताच्या तयारीला लागा. हे काय दिल्लीचे बांबू आणायला छत्रीला पाठवलंय. येऊ का? तो सूर्य येतोय आपल्या राजाला मारायला. मामा हे बघ शशी, त्या सूर्याला इथं यायला देऊ नको बाबा. काय गरज नाही त्याला घाबरायची. अजय, अरे तो इथं येत नाही, आपण त्याला इथं आणतोय. तो आपल्या जाळ्यात बराबर अडकतोय बघ. सत्या, समदे पोरांना तयार राहायला सांग. तो इथं आला ना, वापस जित्ता गेला नाही पाहिजे. आज त्याचा रामनाम सत्य झालाच म्हणून समज. देवा, सूर्याच्या आत्म्याला शांती लाभू दे. हॅलो, मामा मी नाही बाहेर जाणार. आजी सांग ना मामाला, मला नाही बाहेर जायचं. बरं हे बघ, तू नको घाबरू. मामा आहे ना करेल काय ते. हा तू शांत राहा, शांत राहा. मी बाहेर नाही जाणार. नाही. अरे बघत काय बसलाय, मारा त्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.